मुंबई शहरासह उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपलं. पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. वीरा देसाई मार्ग पुन्हा एकदा जलमय. अंधेरी पश्चिमेतील बरेच मार्ग पाण्याखाली. वाहन चालकांना करावी लागते तारेवरची कसरत. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अजूनही गटारं उघडीच. महापौर रितू तावडे पाहणी करताना आढळलं उघडं गटार. गटाराला झाकण नसल्यानं महापौर संतापल्या. वसई विरार नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी. महापालिकेचा नाले सफाईचा दावा फोल. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं. रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर रोड पाण्याखाली. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जाहीर. शाळा कॉलेजला सुद्धा सुट्टी. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी 22 फुटांवर. 15 बंधारे सध्या पाण्याखाली. काही मार्गांवर नदीचं पाणी आल्यामुळे मार्ग बंद. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा सगळ्यात जास्त फटका खेड तालुक्याला. जगबोडी नदी अजूनही इशारा पातळीवर. नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावं अशा स्थानिक प्रशासनाच्या सूचना. रत्नागिरीमध्ये धरण क्षेत्रातील पाणी पातळीमध्ये वाढ. समाधानकारक पावसामुळे पानवल धरण ओव्हरफ्लो. 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं. आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता. 2 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट. राज्यामध्ये पावसाळ्यात झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड. दादर, ठाणे, नाशिकमध्ये झाडं पडली तर अमरावती आणि पालघरमध्ये झाडं कोसळल्यानं वाहतूक ठप्प. गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा.